त र व्यंजनांमध्ये रस्व ई स्वर मिसळतो तेव्हा उच्चार त्रि असा होतो आणि लिहिताना आपण त्रिअक्षर असं लिहितो. त्रला पहिली वेलांटी देतो. पत्रिका म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं किंवा शुभकार्याचं आमंत्रण आपण लोकांना देतो तेव्हा कागदावर छापून ते लिहितो आणि देतो. त्यानंतर त्रिभुज प्रदेश हा नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तिथे नदीच्या मुखाशी बराच गाळ साठतो, त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. ज्याला 3 बाजू आहेत असा तो त्रिभुज. त्यानंतर पुढचा शब्द आपण घेऊ त्रिकूट म्हणजे 3 लोकांचा समूह, 3 व्यक्तींचा समूह. जेव्हा 3 मित्र आपल्याला सारखे एकत्र फिरताना दिसतात तेव्हा आपण म्हणतो त्रिकूट कुठे चाललं आहे असं गमतीने म्हणतो. नंतर पुढचा शब्द त्रिलोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक. त्रिलोक आणि त्रिभुवन यांचा अर्थ एकच आहे. त्रिभुवन, त्रिखंड, त्रिभुवन आणि त्रिलोक. त्याच्यानंतर पुढचा शब्द त्रिकोणमिती. त्रिकोणमिती म्हणजे त्रिकोणाच्या बाजू आणि कोण यांचा परस्पर संबंध असतो, त्यांचा अभ्यास ज्या शाखेत होतो गणिताच्या त्या शाखेला त्रिकोणमिती असं म्हणतात. इंग्रजीत ट्रिगोनोमेट्री असं म्हणतात.